सोमवारी संध्याकाळी घरी आल्यानंतर आधी फ्रेश होऊन दिवा वगैरे लावून घेतला. दिवा वगैरे लावल्यानंतर घरामध्ये कसं फ्रेश आणि प्रसन्न वातावरण वाटतं. त्यानंतर ऑफिसमधून येताना भाजीपाला आणला होता, कारण आज बनवायची होती पावभाजी. पाव वगैरे सुद्धा आणले होते. तर मग तोपर्यंत चहा ठेवलेला, तो सुद्धा छान उकळलेला होता. तो चहा घेतला, कारण आज होता उपवास. मग उपवासाच्या दिवशी चहाचं तर क्रेविंग होतच. मग चहा वगैरे घेतल्यानंतर इकडे भाजीची तयारी करण्यासाठी भाजी जी आहे ती फोडणीला टाकण्याची तयारी करून घेतली. फोडणीला म्हणजे आधी हे वाटाणा, बटाटा आणि गाजर जे आहे ते छान शिजवून घेतलं. फ्लॉवर सुद्धा तुम्ही टाकू शकता, परंतु मी इतकंच टाकलं होतं. ते शिजायला लावून दिल्यानंतर इकडे जे आहे ते फोडणीची तयारी करून घेतली. कांदा वगैरे सर्व जे आहे ते बारीक चिरून घेतला. तेलामध्ये बटर टाकून थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि बाकीचे मसाले टाकून छान असं शिजवू दिलं. वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इकडे जे आहे ते स्मॅश करून घेतले. जे भाज्या उकडल्या होत्या त्या छान अशा मिक्सरमध्ये मी वाटून घेतल्या. तुम्ही स्मॅश करून सुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे ही भाजी जी आहे ती तयार झाली होती. खूप छान, लवकर झटपट होते, सोप्या पद्धतीने बनते. तर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा.